सो हॅलो गाईज, दिस इज माय फर्स्ट ब्लॉग. असा कोणता प्लॅन नव्हता ब्लॉग बनवायचा, पण मी आज माझ्या फॅमिलीसोबत पिकनिकला चाललो आहे. सो हा मी फर्स्ट ब्लॉग बनवतो आहे. सो खूप मजा येणार आहे, खूप मस्ती करणार आहेत आम्ही पिकनिकमध्ये. सो स्टे ट्यून. गाईज तुम्ही बघू शकता सगळे लोक ऑलमोस्ट रेडी झाले, सगळ्या लोकांची तयारी झाली आहे, रेडी आहेत पिकनिकला जायला. ही आता झोपली होती, आता जस्ट झोपून वरती उठली आहे. सो आपण बघत राहू कंटिन्यू, आमच्या गाड्या येतील आता. फायनली गाईज ट्रिप चालू झाली, आम्ही निघालोय. मगाशी व्हिडिओ बनवायला नाही मिळाला कारण खूप जोरात पाऊस चालू होता. सो आम्ही फायनली गाडीमध्ये बसलोय. गाईज आपण आता आहेत अटल सेतूवरती. खूप सारा रस्ता चुकल्यानंतर आम्ही फायनली अटल सेतूवरती आलोय. गाडीमध्ये एवढे लोक आहेत, मस्त मजा एन्जॉयमेंट चालू आहे. आणि आता आमचा प्लॅन आहे पुढे जायचा. कुठे जाणार आहे आपण काका? आता खोपोलीवरून जाणार आहे की कुठून जाणार आहे काय मला माहित नाही. अटल सेतू चढावं. फायनली आमचा सध्या प्लॅन आहे की अटल सेतू पार करायचा प्लॅन आहे. बाकी नंतर आपण पुढे बघू हळूहळू ब्लॉग मध्ये. पुढे जाताना आम्ही पूर्ण दाखवू तुम्हाला की कोणत्या रस्त्याने आपण चाललोय. मी पण येते अटल सेतू. हा तू पण येते. सही आहे रे व्ह्यू इकडचा. हे नाचता. अटल सेतूला काय झाल्यानंतर आम्ही इकडे थांबलोय थोडा नाश्ता करायला. कुठे राहू? काय इकडे मी खूप एक्साइटेड आहे आता ट्रिप साठी. मस्त शूज वगैरे घालून आले सकाळी. तुम्ही पण जर प्लॅन करत असाल पिकनिकला तर लोणावळा खूप बेस्ट प्लेस आहे. तिकडे आम्ही चाललोय आणि तिकडे पोहोचल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच विलाचा फुल लुक. पण सध्या तरी आम्ही आता ऑन द वेच आहोत. माहित नाही पोचायला किती टाइम लागेल. स्टे ट्यून, बघत राहा तुम्ही. सध्या आहेत गाईज आम्ही पेट्रोल पंप मध्ये. हे लोकांचं आता सध्याच लग्न झालंय आणि ह्या दोघांनीच ट्रिप प्लॅन केली आहे पूर्ण. आणि हिने सगळ्यांची करता धरता ही आहे. तो गाईज आपली ट्रिप परत चालू झाली आहे. इकडचे रस्ते खूप खराब आहेत यार. याने लोकांनी रस्त्यात खड्डे बनवले की खड्ड्यात रस्ते बनवले तेच नाही कळत आहे. काय व्ह्यू आहे मित्रांनो. अशा माहोलमध्येच तुम्ही एखादी ट्रिप प्लॅन करू शकतात. क्लायमेट बघताय सध्या पाऊस चालू आहे, थोडा थोडा रिमझिम पाऊस पडतोय आणि मस्त ढगाळ वातावरण. आपली दुसरी गाडी पण आपल्या बाजूलाच आहे इकडे. लोणावळामध्ये जाताना काही फक्त एवढं लक्षात ठेवा की थोडं लवकर निघा, म्हणजे तुम्ही असे ट्रॅफिक मध्ये फसणार नाही. गाडी ठोकली मित्रांनो इकडे मागे कोणीतरी. काय झालं वंटी, जरा रिपोर्ट दे. एका गाडीतून 8 लोक निघाले आणि 4 सीटर होती ती. अच्छा. आणि ठोकली आम्ही घरातून मित्रांनो लवकरच निघालो होतो, पण आता आम्ही सध्या ट्रॅफिक मध्ये स्टक झालोय. सगळे लोक मस्त कंटाळलेत आता.
थोडा लवकर विलावरती पोहोचलोच तर मजा येईल, थोडा एन्जॉयमेंट पूलमध्ये उतरायला मिळेल. ट्रॅफिक तसा ठीक आहे, बट थोडा रनिंग ट्रॅफिक आहे, जास्त पण जॅम नाही आहे इकडे. जसं की लोणावळ्याला तुम्ही बघत असाल नेहमी, एवढा जॅम ट्रॅफिक नाही आहे, पण ठीक आहे. गाईस तुम्ही बघितलं असेल मगाशी मस्त ऊन पडलं होतं, पण आता क्लायमेट कम्प्लिटली चेंज झालं आहे. आता पावसाचा क्लायमेट चालू झाला आहे, पाऊस पडतोय मगाचपासून खूप जोरात, आणि फॉग पण आलाय. आणि आमचे धुरंदर सगळे धुरंदर मधून दूर आले, सगळे आडवे झालेत. आणि आमची सीट पण जळली. मस्त जांभई देताना आलेला आहे तू. खरंच जळलंय. गाडी पिकअप नाही घेत. गाडी पिकअप नाही घेत आमची, म्हणजे चांगली चालू आहे. ठीक आहे, पोचू शकतो आम्ही एवढ्या याच्यामध्ये. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशन वरती पोहोचलेलो आहोत. आय डोंट नो की हा विला आहे. अरे हा समोरचाच विला आहे. फायनली एंट्री केली आपण विलामध्ये. विलाचा स्पेस बघू शकता तुम्ही. हे लोक सगळे साधी पोहोचलेत. और हम लोग ऐसे ही करते हैं. हम अभी आए आज. हमको पानी भी चाहिए था. दाखव सीसो दाखव. तो गाईज फायनली आम्ही पोहोचलोय विलाला. आणि तुम्ही बघू शकता सगळ्यांचं त्या ड्रिंक्स वगैरे काही काय चालू आहे. सगळे लोकांचे एन्जॉयमेंट चालू आहे, खाणं वगैरे चालू आहे, चिप्स वगैरे खात आहेत. आणि पूल पण एकदम सही आहे. पूल जर तुम्ही बघितलं असेल, पूल पण खूप मोठा आहे, मजा आहे. सगळे लोक आता खूप दमलेत मगाचपासून. पूलमध्ये खेळून, पूलमध्ये उड्या मारून, दहीहंडी करून सगळे लोक दमलेत. तुम्ही बघू शकता तिकडे सगळे लोक बसलेत असे एकदम थकलेला भागलेला चेहरा घेऊन. कोण कोण उड्या मारत होते तुमच्यामधले पाण्यामध्ये? सगळे लोक आता हावजीची तयारी करतात. हावजीचे नंबर ते तनिषाने काढून ठेवलेत. आता थोड्या टाइम मध्ये आम्ही हावजी खेळू. मजा येते, मस्ती करतो आम्ही लोक. फक्त व्हिडिओ बनवायला टाइम नाही मिळत आहे आम्हाला तेवढा, तरी पण जेवढा पॉसिबल होईल. हा बघा काण्या कसा बसलाय बघा. अरे ये लपू नको ये बाहेर आहे. मस्त दिसतोय मस्त दिसतोय ये. अरे जेठाचा पेटा. गाईस संध्याकाळचा टाइम झालाय. सगळे लोक नाश्ता करतायत. चहा आणि मस्त गरम गरम भजी आहे. मस्त भजी बनवलेत आणि चहा पण एकदम एक नंबर होता टेस्टीचा. कसा बनवला बंटी चहा? कसा वाटला तुला? चाय ओके पण कॉफी बरोबर बिस्किट चांगली आहे. तुमचं काय मत आहे चहा आणि कॉफी बद्दल? फायनली गाईज आपला हावजीचा सेटअप रेडी झालाय. सगळे लोक एक्साइटेड आहेत हावजीसाठी. सगळे लोक तिकीट घ्यायला एक्साइटेड आहेत. आपण पण पैसे घेऊन रेडी आहेत तिकीट घ्यायला. हे झालं का तुमचं घेऊन? मी विचारतो प्रेफरन्स.
3 and 3 33 तिकीट पाडणार तिकीट पाडणार ही वाली हा तिकीट पाडणार झालं तुमचं दरवाजा लावून No responde pero siempre tira un like y eso me tiene pensando si likes me. Te queda conmigo vamos a hacer twist. Como un Ivy. No responde pero नाही चांगला आलाय. सो गाईज हा आमचा विला आहे क्वीन कासा. तुम्ही बघू शकतात मस्त सुंदर क्लायमेटमध्ये हा एक विला आहे आणि हा विला लोणावळामध्ये आहे. तुम्ही कधी पण इकडे विजिट करू शकता. सुंदर विला आहे आणि इथे मस्त टायगर वगैरे ठेवला आहे लोकांनी आणि हा पूर्ण गार्डनवाला एरिया आहे जिथे पूर्ण तुम्ही खेळू शकतात. क्रिकेट खेळू शकता. तिथे लहान मुलांना खेळायला सीसॉ वगैरे त्या लोकांनी ठेवलेत आणि आपण आता विलामध्ये एंट्री करूयात. सो तुम्ही बघताय की हा विलाचा एंट्री गेट आहे. इथे पण त्यांनी अशी नॉर्मल सिटिंग ठेवली जिथे तुम्ही बसून नॉर्मली डिनर वगैरे करू शकता. तुमचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट वगैरे करू शकता. आणि हा आहे एंट्रन्स डोअर. आपण आतमध्ये एंट्री करूया. हा विलाचा हॉल आहे. याच्यामध्ये मस्त एक टीव्ही दिलाय त्या लोकांनी आणि इकडून वरती जो जिना जातो इकडे वरती 2 बेडरूम्स आहेत. इकडून ह्या डोअरने आपण बाहेर गेलो की आपल्याला बघायला मिळतो मस्त इन्फिनिटी पूल आहे. खूप मोठा पूल आहे इकडे आणि तिथे यांनी ब्रँडिंग पण केलं त्यांच्या नावाचं क्वीन कॅसा. आणि इथे त्यांनी मस्त असं सिटिंग एरिया दिलाय जिथे तुम्ही बसून लंच किंवा डिनर काही करू शकता. मॉर्निंगचा ब्रेकफास्ट पण आपण इकडे मस्त सनराईज होतो सकाळचा आणि तिकडे आपण बघून मस्तपैकी लंच डिनर आणि ब्रेकफास्ट तिन्ही गोष्टी करू शकतो सनलाईटमध्ये. आणि पूल एवढा मस्त आहे ना. पूल एकदम जबरदस्त पूल होता. आम्ही मगाशी मस्त स्विम वगैरे केलं. सो दिस इज डे 2 इन लोणावळा. आम्ही आता जस्ट विलामधून बाहेर निघालोय. विलामधून बाहेर निघताना आम्हाला व्हिडिओ नाही रेकॉर्ड करायला भेटली बिकॉज की आम्हाला थोडा लेट झालं निघता. सो आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय आपण? लंचसाठी चाललोय ना. सो आता आम्ही चाललोय लंचसाठी. तुझे फॉलोअर जो बघतात लेफ्टला. सो मित्रांनो आम्ही आता आलो आहोत वॅक्स म्युझियमला आणि इथे आहे गो कार्टिंगवाला सेक्शन. सो मी तुम्हाला दाखवतो. आम्ही गो कार्टिंग करणार आहे तिकडे. सो बघत राहा गो कार्टिंग. पाठीमागे घेऊटा नाही इथं पण घेऊटा नाही. ओके टर्निंग ची पूर्ण गाडी तुम्हाला लेफ्ट साईडला ठेवायची. लेफ्ट साईडला ठेवून या मधल्या टायरच्या पुढून मग तुम्हाला फुल टर्न मारायचं आहे. कुठं पण 3 मिनिट टाईम नाही करायचं. पुढे पण गाडी 3 वेळा धडकवली तर तुमची 7 राऊंड डिस्क्वालिफाय होतं. ओके सेफली आणि केअरफुल चालवा. गाडीला 100 पुढे 200 इंजिन आहे. तुमच्यावरती डिपेंड करतं किती स्पीडने पळवायची किती नाही. ओके तो हळूहळू चालवा. सो गाईज हे दादा आता जे आपल्याला सांगत होते आपण राईड करणार आहे. तुम्ही बघताय श्रेयस आता सध्या पहिली राईड करणार आहे. हा इकडे कम्प्लिटली ट्रॅक आहे समोर जो तुम्ही बघताय. सो बघूयात पुढे कसं आपण एन्जॉय करणार आहे त्या ठिकाणी.
मित्रांनो, ह्या लोकांना सगळ्यांना रात्री भूताचा पिक्चर बघायचा होता. आपण जिकडे थांबलो होतो तिकडे. आता आम्ही खरंच आम्ही आता स्कॅरी हाऊस मध्ये चाललोय. आता बघूया यांचे लोकांचे रिॲक्शन काय येणार आहेत. मित्रांनो, या लोकांनाच बघायचा होता रात्री मूवी. शपथ, ये है असली सीन भाई साहब, ये है असली सीन. आई शपथ ना कसम यार, दिस इज द एक्चुअल सीन. भाई साहब, हे लोकांचं रात्रीपासून चालू आहे हॉरर मूवी. हिला हॉरर मूवी बघायची होती, बघितली का आता? हॉरर मी असं झोपतो मी. बघितली का? काय रिएक्शन होतं मॅडम तुझं हॉरर मूवी बघितल्यानंतर? भाई गजब यार. हा सिरियसली एकट्या एकट्याने गेलो असतो ना. काय ते सांगाडा किती घाण वाटत होता. ती बोलते मी पुढे सो गाईज, आता आम्ही चाललोय मिरर मेज मध्ये. वेलकम टू मिरर मेज. आता तुम्ही गाईज कन्फ्यूज होणार. फिलहाल तो समझ रहा है हम किधर जा रहे हैं, किधर मिरर है. मला वाटलं स्ट्रेट जायचं. हा मग तुम्ही चला पुढे. स्टॉप आहे रे. स्टॉप आहे. इथे काय ते समोर आहे. ओ भाई, गजब मिरर मेज. फर्स्ट एक्सपिरियन्स गाईड इन मिरर मेज. सगळे लोकच कन्फ्यूज आहे. ही बघा किती कन्फ्यूज आहे. आता शोधा बाहेरचा रस्ता. मित्रांनो, आता आपण लंचसाठी मॉम्स रेसिपी हॉटेलमध्ये आलो आहोत. इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही जेवण मस्त एकदम मिळतात. सो आपण रिव्ह्यू बघून इकडे आलो आहोत. आता आपण इंटर करतोय हॉटेलमध्ये. हॉटेलचा ॲम्बियन्स खूप छान आहे. फुल एकदम नॅचरल व्ह्यू देते तुम्हाला. पूर्ण झाडं वगैरे लावले तिकडे. बाहेर बसून पण आपण लंच डिनर वगैरे सगळं करू शकतो. सो दिस इज द एंट्रन्स ऑफ. तुम्ही ॲम्बियन्स बघू शकता आतमध्ये. आणि आपली फॅमिली इकडे बसली आहे लंचसाठी. सो गाईज, आम्ही आता मॉम्स रेसिपीमध्ये आलो होतो आणि तुम्ही बघितलं की आम्ही इथे लंच पण केला. खूप सुंदर लंच आहे. तुम्हाला कधी जर यायचं असेल लोणावळ्याला
आणि जर तुम्ही या साईडला आलात तर मॉम्स रेसिपीमध्ये नक्की जा, खूप मस्त जेवण आहे. कसा रिव्ह्यू आहे तुझा मॉम्स रेसिपीबद्दल? कसं होतं जेवण? आपण जेवलं एवढं सो छान होतं जेवण इकडे. कधी तुम्ही आलात तर नक्की भेट द्या. मॉम्स रेसिपी हायवे जवळच आहे एकदम. मसाज चालू आहे गाईज, सगळे लोक मसाज घेत आहेत. पप्पाला बसवते मी. फायनली मित्रांनो आम्ही घरी पोचलो. काल आम्ही ऑलमोस्ट 9-9:30च्या टाईममध्ये घरी आलो, पण ब्लॉग एंड करायला टाईम नाही मिळाला कारण सगळेच लोक थकले होते. जस्ट आम्ही जेवलो आणि थोड्या टाईमनंतर झोपून गेलो आम्ही. सो आता फायनली टाईम मिळाला मला ब्लॉग एंड करायला. पण मजा आली, मस्ती केली, मी धमाल केली 2 दिवस. ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला किंवा तुमचे सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा.